या सगळ्याचा पाठपुरावा केला। दमानियाची स्वागत तुमच्या TV9 मध्ये। तुम्ही सातत्याने या केसमध्ये पाठपुरावा करत होतात, या संदर्भातले काही पुरावे तुम्ही समोर मांडलेले होते। तर या सगळ्यामध्ये आता जे CIDने 1800 पानांचं आरोपपत्र दाखल केलेलं आहे, तुम्ही समाधानी आहात? यामध्ये केस खूप स्ट्रॉंग आहे वाल्मिक कराडच्या विरोधामध्ये असं तुम्हाला वाटतं का? नाही, आता ते जे एव्हिडन्स म्हणून त्यांनी जे दिलं होतं त्याचा जर आपण क्रम बघितला तर 6 तारखेला आधीची जी मारामारी झाली, तर मुळात कसं आहे की या लोकांनी ना मुद्दाम राजकीय दबाव होता म्हणून या 3 वेगवेगळ्या केसेस केल्या होत्या। त्याच्यात खंडणी वेगळी होती, अट्रॉसिटी वेगळी होती आणि हत्या वेगळी होती। पण आता या तिन्ही एकत्र आल्यामुळे आपल्याला आता खात्री पटली आहे की याच्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय दबाव हा होता आणि तो धनंजय मुंडे यांचा होता। म्हणून पहिल्या दिवशीपासून मी जे म्हणत होते की धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला पाहिजे, ते तेवढ्याचसाठी, कारण आज सिद्ध झालंय की ही 3 वेगवेगळी प्रकरणं कधीही नव्हती। सुरुवात झाली 29 नोव्हेंबरला, त्याच्यात आधी खंडणी मागितली गेली सुदर्शन गुळेंच्या फोनवरनं, वाल्मिक कराडनी मागितली। त्यानंतर 6 तारखेला तिथे गेल्यानंतर जी मारामारी झाली, त्या मारामारीत त्यांच्यावर आधी खरं सगळे सेक्शन्स लागले होते, पण त्यांची बेल करायला बालाजी तांदळे नावाचा एक माणूस पोचतो, या सगळ्यांची बेल करतो। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निखिला, 7 तारखेला सुदर्शन घुळे हे वाल्मिक कराडशी बोलतात की यापुढे अशी जर माणसं आपल्यामध्ये आड यायला लागली तर त्यांचा काटा काढायला पाहिजे। एवढंच नाही, 8 तारखेला विष्णू चाटे आणि सुदर्शन घुळे हे तिरंगा हॉटेलमध्ये भेटतात आणि त्या तिरंगा हॉटेलमध्ये भेटून चर्चा करतात की संतोष देशमुख जर अडवा आला तर त्यांना संपवायचं। मला ना ही भाषा आणि हे सगळं बघून इतका राग, इतकी चीड येते की ही माणसं नाहीत, असं माझं स्पष्ट मत आहे की ही अशी जर, आणि त्याच्यातला अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डिजिटल एव्हिडन्स जे त्यांना मिळालंय, जे व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल केला गेलाय, त्या व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलवरनं आपल्याला दिसतंय की सगळ्यांनी हे कृत्य होताना बघितलंय आणि आता दिस इज रेकॉर्डेड। आपण त्याच्याबद्दल ऐकलं होतं आतापर्यंत, पण आता हे चार्जशीटमध्ये रेकॉर्ड झालंय की हे कृत्य होताना, इतकं निर्दयी कृत्य होताना, निखिला तू मी आपण कधीही असं बघू शकणार नाही। पण ही जर माणसं बघत असतील तर त्यांचं सिंडिकेट ही माणसं नाहीच आहेत, ही क्रूर जमात आहे आणि कुठल्याही परिस्थितीत यांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे, आणि नाही झाली तर खरंच म्हणजे अक्षरशः हे अक्षम्य होईल। कारण आत्ताच्या घटनेला ज्या ज्या डिटेल्स येत आहेत, आता पोलिसांनी असं देखील रेकॉर्ड केलंय की गेल्या 10 वर्षात त्यांनी 11 गुन्हे केलेत। मी मानत नाही की त्यांनी 10 वर्षात 11च गुन्हे केलेत या सिंडिकेटनी, यांनी ॲटलिस्ट 25 टाइम्स याच्या गुन्हे केले असतील, पण FIR होत नाही। काल रात्रीच मी कराडच्या एका सिंडिकेटचाच गुन्हा होत नव्हता, कोर्टाची ऑर्डर असून होत नव्हता। मी SP ना परवापासून चेस करते, तर आज तो FIR रजिस्टर होणार आहे। म्हणजे याच्यावरून आपल्याला कळेल की कराडची दहशत पूर्ण किती होती। निखिला एवढंच नाही, तिथले जे लोक होते बीडचे, असंख्य मेसेजेस पाठवत आहेत की प्रत्येक दुकानाकडनं यांनी खंडणी यांची फिक्स्ड असते, यांचे हफ्ते फिक्स्ड असतात, तेवढे पैसे त्यांना पोचवावेच लागतात। हे इतकं मोठं सिंडिकेट यांचं काम करत आहे आणि ते कोणाच्या आशीर्वादाने? ते फक्त आणि फक्त धनंजय मुंडेंच्या आशीर्वादाने। पहिलं म्हणजे निखिला, ही जी 3 गुन्हे केले गेले ना, तो राजकीय दबाव होता। खरे हे 3ही गुन्हे कधीही वेगळे नव्हते, पण वाल्मिक कराडला कुठेतरी वाचवायचं म्हणून धनंजय मुंडे यांनी हे डोकं लावून हे वेगवेगळे करायला लावले। यात हा माझा थेट आरोपपणा, पण धनंजय मुंडे याला आता जर अजित पवारांनी आणि आता जर देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा राजीनामा घेतला नाही तर खरंच महाराष्ट्राने पेटून उठलं पाहिजे। जी, खूप खूप धन्यवाद अंजलीजी, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, ज्यांनी सातत्यानं या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता, तर त्यांनी ही तीव्र प्रतिक्रिया या संदर्भात दिली आहे। राजकीय दबावामुळेच आम्ही मुंडेंचा राजीनामा मागतोय, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे।